राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे। काँग्रेसचे 75 आमदार निवडून येणार सर्वेतनं आता हे समोर आलेलं आहे आणि या सर्वेमुळे आता काँग्रेसचा कॉन्फिडन्स हा चांगलाच वाढलाय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी जाऊयात ज्ञानेश सावंत सरकार नामाचे त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। सर, आपण पाहतोय की आता हा नवीन सर्वे आलेला आहे, त्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय। या सर्वे विषयी काय सांगणार? ज्ञानेश सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हॅलो सर, आपण आता काँग्रेस विषयी हा एक नवीन सर्वे पाहतोय, ज्यामध्ये आता 288 मतदारसंघात हा सर्वे केलेला आहे आणि या सर्वेमुळे आता काँग्रेसचा एक चांगलाच कॉन्फिडन्स वाढलाय। कशा पद्धतीने आता पुढची रणनीती काँग्रेस आखू शकतं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने? सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेने ज्या अर्थी महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला आणि अशा स्थितीमध्ये काँग्रेस गाफील नव्हती, राहणार नाही हे दिसत होतं। अशा स्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रभराचा एक सर्वे केला आणि त्यामध्ये 75 जागांवरती त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही, त्या जागा सहजासहजी निवडून येतील असा एक मोठा अहवाल त्यांच्या हाती आलेला आहे। आता त्यानंतर लगेचच या सर्वेच्या पलीकडे जाऊन त्या पुढे जाऊन काँग्रेसने आता नवा सर्वे हाती घेतलेला आहे। दुसऱ्या टप्प्यातला सर्वे त्यांनी सुरू केलेला आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरती कुठच्या मतदारसंघामध्ये कुठचा उमेदवार असेल, त्याला कोणाचं आव्हान असू शकतं, आपल्या पक्षाची ताकद किती आहे, या पातळीवरचा सर्वे आता तो केला जातो। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश सर आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय सरकार नामाचे संपादक ज्ञानेश सावंत साम टीव्हीशी बातचीत करत होते। या नवीन सर्वेतनं आता काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय।